UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला। 14 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची अजित पवारांची माहिती। भाजपकडून कोण मंत्री होणार याची अद्यापही यादी फायनल नाही। फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानंतरही भाजप हायकमांड पुन्हा मंत्रिपदावर चर्चा करण्याची शक्यता। मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे आणि अजित पवारांना समसमान खाती मिळण्याची माहिती। भाजप 15 ते 16 आणि शिंदे दादांना प्रत्येकी 8 ते 9 खाती मिळण्याची शक्यता। गृह आणि अर्थ भाजपकडे राहणार असल्याची सूत्रांची माहिती। सार्वजनिक बांधकाम आणि महसूलवर अजित पवारांना झुकतं माप, तर नगरविकास खात्यासाठी शिंदेंसह दादांचा गटही आग्रही। ईव्हीएम बाबत महाविकास आघाडी सुप्रीम कोर्टात जाण्याआधी मुंबई हायकोर्टात जाणार। वकिलांकडून कायदेशीर सल्ला घेतला जाणार, सूत्रांची माहिती। ईव्हीएम असेपर्यंत मी निवडणुकीला उभा राहणार नाही। ईव्हीएमच्या माध्यमातून मी कधीही मतदान करणार नाही। शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांची मोठी घोषणा। परभणीत माथे फिरवणे केलेल्या घटनेचा निषेधच, पण आरोपीला अटक केल्यानंतर हिंसा होणं योग्य नाही। परभणीतील तोडफोडी प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। बनावट औषध कंपनीच्या गोळ्या औषधांचा साठा पुण्यातल्या ससून रुग्णालयातही पोहोचला। खबरदारी म्हणून संबंधित गोळ्यांचं वाटप बंद। तपासणीसाठी औषध साठा अन्न औषध प्रशासन विभागाकडे सुपूर्द। मराठवाड्यात नांदेड पाठोपाठ धाराशिव जिल्ह्यात बोगस औषध साठा आढळला। नांदेडमध्ये 1,28,000 तर धाराशिवमध्ये 14,790 गोळ्या सील। अमरावती भिवंडी छत्रपती संभाजीनगरात एनआयएची छापेमारी। पाकिस्तानमध्ये देशविरोधी संघटनांशी संपर्क असल्याचा संशय, 2 जण ताब्यात। शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त दिल्लीतील निवासस्थानी अजित पवारांची भेट। सुनेत्रा पवारांसह भुजबळ आणि प्रफुल्ल पटेलांकडून शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। निर्ढावलेले लोक चिखलफेकीनंतर शुभेच्छा द्यायला आले। पवारांच्या वाढदिवशी आलेल्या अजित पवार, तटकरे, भुजबळांवर संजय राऊतांचा निशाणा। अजित पवार शरद पवारांना भेटायला गेले, यामागे कारण असू शकतं। शरद पवार आणि अजितदादा एकत्र येतील असं जाणकार सांगतात। शिंदे गटाच्या संजय शिरसाट प्रतिक्रिया। दिल्लीतही महिलांसाठी सन्मान योजना, महिन्याला 1,000 रुपये मिळणार। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा। छत्रपती संभाजीनगरात जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात भाजपचं महाअधिवेशन। मोदी आणि फडणवीसांच्या उपस्थितीत महाअधिवेशन होणार। जानेवारीला शरद पवार गटाची महत्त्वाची बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीबाबत चर्चा होणार। गाव पातळीपासून राज्य पातळीपर्यंत सर्व नेते सहभागी होणार। गगनयान मोहिमेअंतर्गत 2040 पर्यंत भारतीय नागरिकाला चंद्रावर पाठवण्याची योजना। केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।